नमस्कार. विज्ञानयात्री डेव्हिड बाल्टिमोर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री डेव्हिड बाल्टिमोर हे अमेरिका देशाचे जीवशास्त्रज्ञ, विद्यापीठ प्रशासक आणि सन 1975 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज या एन्झाईमचा शोध लावला. हा शोध अत्यंत क्रांतिकारक ठरला, कारण यामुळे समजले की आनुवंशिक माहिती केवळ डी एन एकडून आर एन एकडेच नाही, तर आर एन एकडून डी एन एकडे सुद्धा प्रवाहित होऊ शकते. वयाच्या 37व्या वर्षी त्यांना रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज या जैव उत्प्रेरक म्हणजे एन्झाईम या शोधाप्रित्यर्थ सन 1975 साली शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेचा नोबेल पुरस्कार हॅवॉर्ड मार्टिन टेमिन आणि रेनॅटो डल्बेको यांच्यासोबत मिळाला. डेव्हिड बाल्टिमोर यांचा जन्म दिनांक 7 मार्च 1938 रोजी न्यूयॉर्कमधील मॅनहॅट्टन येथे झाला. मॅनहॅट्टन न्यूयॉर्क शहरातील सर्वात दाट लोकवस्तीचे ऐतिहासिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रमुख बेट आहे. हडसन नदीच्या मुखाशी वसलेले हे शहर सन 1785 ते सन 1790 पर्यंत अमेरिकेची राजधानी होती. सन 1956 ग्रेट नेक नॉर्थ हायस्कूल येथे डेव्हिड बाल्टिमोर यांचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण झाले. सन 1960 स्वार्थमोर कॉलेजमधून डेव्हिड बाल्टिमोर यांचे रसायनशास्त्र पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी सन 1961 प्राण्यांच्या विषाणूशास्त्रावरील कोल्ड स्प्रिंग हार्बर अभ्यासक्रम घेतला आणि प्राण्यांच्या विषाणूशास्त्रावरील PhD संशोधन पूर्ण करण्यासाठी रॉकफेलर विद्यापीठातील रॉकफेलर रिचर्ड फ्रँकलिनच्या प्रयोगशाळेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्याने विषाणू प्रतिकृती आणि पेशींच्या चयापचयावरील त्याचा परिणाम या संदर्भात मूलभूत शोध लावले. सन 1963 त्यांनी संशोधन पदवी म्हणजे PhD पूर्ण केली. सन 1964 डेव्हिड बाल्टिमोर यांनी अल्बर्ट आइन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन येथे जेरार्ड हर्विट्झ यांच्याकडे एन्झायमॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. फेब्रुवारी 1965 डेव्हिड बाल्टिमोर यांना रेनॅटो डल्बॅको यांनी ला जोला येथील नव्याने स्थापन झालेल्या साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीज येथे स्वतंत्र संशोधन सहकारी म्हणून नियुक्त केले. तेथे त्यांनी पोलिओ व्हायरस RNA प्रतिकृतीचा अभ्यास केला आणि मार्क गिरार्ड आणि मायकेल जेकेब्सन यांच्यासह इतर शास्त्रज्ञांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीला मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरू केले. त्यांनी व्हायरल पॉलीप्रोटीन प्रिकर्सरच्या प्रोटिओलायटिक क्लिव्हेजची यंत्रणा शोधून काढली आणि युकॅरियोटिक प्रथिनांच्या शोषणात प्रोटिओलायटिक प्रक्रियेचे महत्त्व दर्शविले. डेव्हिड बाल्टिमोर यांनी राउसर म्युरिन ल्युकेमिया व्हायरस आणि राऊ सार्कोमा व्हायरस या 2 RNA ट्यूमर व्हायरसची तपासणी केली. त्यांनी रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज एन्झाईम शोधला. हा एन्झाईम RNA टेम्पलेटमधून DNA पॉलिमरेज करतो. असे करताना त्यांनी विषाणूंचा एक वेगळा वर्ग शोधला, ज्याला नंतर रेट्रोव्हायरस म्हटले गेले. रेट्रोव्हायरस हा विषाणू DNAचे संश्लेषण उत्प्रेरक करण्यासाठी RNA टेम्पलेट वापरतो. आण्विक जीवशास्त्राच्या मध्यवर्ती सिद्धांताच्या सरलीकृत आवृत्तीनुसार आनुवंशिक माहिती DNA कडून RNA कडे आणि नंतर प्रथिनापर्यंत एकाच दिशेने वाहते. डेव्हिड बाल्टिमोर यांच्या संशोधन कार्यामुळे आण्विक जीवशास्त्राच्या मध्यवर्ती सिद्धांत संकल्पना याला धक्का दिला गेला. रेट्रोव्हायरसच्या पुनरुत्पादनासाठी रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज हा एन्झाईम घटक आवश्यक आहे, ज्यामुळे अशा विषाणू व्हायरल RNA स्ट्रँडला व्हायरल DNA स्ट्रँडमध्ये बदलू शकतात. या श्रेणीत येणाऱ्या विषाणू HIV या विषाणूचा समावेश आहे. प्रोव्हायरस गृहीतक मांडणाऱ्या हॅवॉर्ड टेमिन यांच्या समकालीन रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेजच्या शोधामुळे असे दिसून आले
की अनुवंशिक माहिती DNA आणि RNA दरम्यान द्विदिशात्मकपणे वाहतूक करू शकते. त्यांनी हे निष्कर्ष नेचर जर्नलमधील सलग पेपर्समध्ये प्रकाशित केले. या शोधामुळे वैयक्तिक जनुके वेगळे करणे आणि पुनरुत्पादित करणे सोपे झाले आणि कर्करोग समजून घेण्यासाठी आण्विक आणि विषाणूशास्त्रीय दृष्टिकोन नवीन कर्करोग उपचार देईल याचा पुरावा म्हणून त्याची घोषणा करण्यात आली. यामुळे सन 1971 सुरू झालेल्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या कर्करोगाविरुद्धच्या युद्धावर परिणाम झाला आणि या रोगासाठी संशोधन निधीमध्ये लक्षणीय वाढ झाली. सन 1972 वयाच्या 34व्या वर्षी बाल्टिमोर MIT जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यकाळ देण्यात आला. हे पद त्यांनी सन 1997 पर्यंत भूषविले. फेब्रुवारी 1975 झालेल्या रिकॉम्बिनंट DNA संदर्भातील असिलमोर परिषदेचे आयोजन करण्यासाठी डेव्हिड बाल्टिमोर यांनी पॉल बर आणि मॅक्झिन सीगर यांना मदत केली. या परिषदेत नवीन जैवतंत्रज्ञानाच्या संभाव्य धोक्यावर चर्चा झाली. ऐच्छिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार केली गेली आणि विशिष्ट प्रकारच्या प्रयोगावर सतत स्थगिती आणि संभाव्य प्रयोगांचा आढावा घेण्याचे आव्हान जारी केले गेले. आण्विक जीवशास्त्र संशोधन करणाऱ्या सर्व अमेरिकन शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन केलेल्या रिकॉम्बिनंट DNA सल्लागार समित्यांनी संस्थात्मक निर्णय मान्य केले. बाल्टिमोर यांना प्रयोगशाळेत होणाऱ्या बदलांचे महत्त्व चांगलेच माहीत होते. संपूर्ण असिलमोर प्रक्रियेने जगासमोर हे उघड केले की आधुनिक जीवशास्त्रात अशा नवीन शक्ती आहेत ज्यांची तुम्ही यापूर्वी कधीही कल्पना केली नव्हती. सन 1973 डेव्हिड बाल्टिमोर यांना अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना भरीव पगाराची मदत मिळाली. तसेच ते नव्याने आयोजित केलेल्या MIT सेंटर फॉर कॅन्सर CCR येथील सुरुवातीला फॅकल्टी सदस्यापैकी एक बनले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा एक सर्जनशील आणि मेहनतीचा काळ रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेजवरील पॅराडाईम शिफ्टिंग पेपरसह जवळजवळ 50 संशोधन प्रकाशनासह पूर्ण केला. MIT सेंटर फॉर कॅन्सर CCR याचे नेतृत्व साल्वाडोर लुरिया यांनी केले आणि डेव्हिड बाल्टिमोर, फिलिप रॉबिन्स, हर्मन आयसेन, फिलिप शार्प आणि रॉबर्ट वेनबर्ग यांच्यासह प्राध्यापकांच्या गटासह त्यांनी लवकरच प्रतिष्ठा मिळवली. सन 1974 डेव्हिड बाल्टिमोर यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे फेलोशिप म्हणून सन्मानित करण्यात आले. सन 1975 जिम डार्नेल यांच्यासोबतच्या कार्यकालावधीनंतर रॉकफेलर विद्यापीठात 1 वर्षाच्या विश्रांतीसाठी डेव्हिड बाल्टिमोर हे न्यूयॉर्क शहरात परतले. ट्यूमर विषाणू आणि निरोगी यजमान पेशींच्या आनुवंशिक सामग्रीमधील संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी सन 1975 वयाच्या 37व्या वर्षी हॉवर्ड टेमिन आणि रेनॅटो डल्बॅको यांच्यासोबत डेव्हिड बाल्टिमोर यांना शरीरशास्त्र, फिजिओलॉजी, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. डेव्हिड बाल्टिमोर यांचे विषाणूशास्त्रावरील सर्वात मोठे योगदान म्हणजे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज या जैव उत्प्रेरकाचा शोध. नोबेल पारितोषिक जिंकल्यानंतर डेव्हिड बाल्टिमोर यांनी आपल्या प्रयोगशाळेची पुनर्रचना केली. इम्युनोग्लोब्युलिन जनुक अभिव्यक्ती हे प्रमुख क्षेत्र म्हणून इम्युनॉलॉजी आणि विषाणूशास्त्रावर पुन्हा लक्ष केंद्रित केले. ॲबल्स आणि म्युरिन ल्युकेमिया व्हायरस याच्या पॅथोजिनेसिस, लिम्फोसाइड डिफरन्शिएशन आणि इम्युनॉलॉजीमधील संबंधित विषय यासारख्या नवीन समस्या त्यांनी हाताळल्या. सन 1980 डेव्हिड बाल्टिमोर यांच्या गटाने ॲबल्सन म्युरिन ल्युकेमिया व्हायरस हे वेगळे केले आणि प्रथिने केनेन्सिस नवीन वर्गात सदस्य असल्याचे दाखवून दिले, ज्याने अमायनो ॲसिड टायरोसिनचा फॉस्फोइस्टर म्हणून वापर केला. सन 1982 उद्योगपती आणि परोपकारी एडविन सी जॅक व्हाईटहेड यांच्या धर्मादाय देणगीसह डेव्हिड बाल्टिमोर यांना मूलभूत बायोमेडिकल संशोधनासाठी समर्पित स्वयंशासित संशोधन संस्था स्थापन करण्यात
मदत करण्यास सांगण्यात आले. डेव्हिड बाल्टिमोर यांनी व्हाईटहेडला पटवून दिले की MIT हे नवीन संस्थेसाठी आदर्श घर असेल. त्यावेळी जीवशास्त्रातील सर्वोत्तम संशोधकांना नियुक्त करण्यात ते श्रेष्ठ असेल, त्यामुळे गुणवत्ता सुनिश्चित होईल. 1 जुलै 1990 पर्यंत बाल्टिमोर यांनी व्हाईटहेड इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्क शहरातील रॉकफेलर विद्यापीठाचे 6वे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी त्यांचे संशोधन गट टप्प्याटप्प्याने न्यूयॉर्कला हलवले आणि विषाणूशास्त्र आणि पेशीय नियमनात सर्जनशील योगदान देत राहिले. त्यांनी वित्तीय आणि प्राध्यापक व्यवस्थापनात महत्त्वाच्या सुधारणांना सुरुवात केली आणि विद्यापीठात कनिष्ठ प्राध्यापकांचा दर्जा वाढवला. दिनांक 3 डिसेंबर 1991 रोजी बाल्टिमोर रॉकफेलर विद्यापीठाच्या प्राध्यापक पदावर राहिले आणि 1994च्या वसंत ऋतूपर्यंत ते संशोधन चालू ठेवले. दिनांक 13 मे 1997 रोजी डेव्हिड बाल्टिमोर यांना कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलटेक याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी 15 ऑक्टोबर 1997 रोजी कार्यकालात सेवा सुरू केली आणि दिनांक 9 मार्च 1998 रोजी त्याचे उद्घाटन झाले. कॅलटेक येथील डेव्हिड बाल्टिमोर यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी सन 1999 मध्ये डेव्हिड बाल्टिमोर यांना त्यांच्या वैज्ञानिक जगतात असंख्य योगदानाबद्दल राष्ट्रीय विज्ञान पदक प्रदान केले. सन 2004 मध्ये रॉकफेलर विद्यापीठाने डेव्हिड बाल्टिमोर यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. सन 2018 मध्ये कॅलटेक येथे आल्यापासून डेव्हिड बाल्टिमोर यांच्या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश रोगप्रतिकार शक्तीमध्ये मायक्रो RNAची भूमिका समजावून घेणे हा होता. मायक्रो RNA विशिष्ट संदेशवाहक RNAद्वारे तयार होणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण नियंत्रित करून जनुक अभिव्यक्तीवर बारीक नियंत्रण प्रदान करतात. जेमी झाओ यांच्या नेतृत्वाखालील अलीकडील संशोधनात डेव्हिड बाल्टिमोर यांच्या टीमने मायक्रो RNA 146A नावाचा एक लहान RNA रेणू शोधला आहे आणि मायक्रो RNA 146A नसलेल्या उंदराच्या जातीची पैदास केली आहे. त्यांनी हिपॅटोपोएटिक स्टेम सेल्स याच्या क्रियाकलापावर दीर्घकालीन जळजळीच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी मॉडेल म्हणून मायक्रो RNA 146A उंदराचा वापर केला. त्यांचे निकाल सूचित करतात की मायक्रो RNA 146A दीर्घकालीन जळजळीच्या दरम्यान शरीराचे संरक्षण करते आणि त्याची कमतरता रक्त कर्करोग, अस्थिमज्जा निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकते. डेव्हिड बाल्टिमोर यांना मिळालेल्या पुरस्कार आणि सन्मान यांची ही यादी आपल्या संदर्भासाठी येथे दिली आहे. डेव्हिड बाल्टिमोर हे अमेरिका देशाचे जीवशास्त्रज्ञ, विद्यापीठ प्रशासक आणि सन 1975 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या नावाचा एन्झाईमचा शोध लावला. हा शोध अत्यंत क्रांतिकारक ठरला, कारण यामुळे समजले की अनुवंशिक माहिती केवळ DNA कडून RNA कडेच नाही तर RNA कडून सुद्धा DNA कडे प्रवाहित होऊ शकते. वयाच्या 37व्या वर्षी त्यांना रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या जैव उत्प्रेरक म्हणजे एन्झाईम याच्या शोधाप्रित्यर्थ सन 1975 साली शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेचा नोबेल पुरस्कार हॅवॉर्ड मार्टिन टेमिन आणि रेनाटो डल्बेको यांच्यासोबत मिळाला. ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलटेक याचे सन 1997 ते 2006 या काळात अध्यक्ष होते. त्यांनी व्हाईटहेड इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि सन 1982 ते सन 1990 दरम्यान त्याचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यांनी स्वॉर्थमोर कॉलेजमधून पदवी आणि रॉकफेलर विद्यापीठातून सन 1964 मध्ये PhD पूर्ण केली. त्यांच्या संशोधनाचा उपयोग कर्करोग आणि HIV, एड्स सारख्या आजारावरील संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेला आहे. वयाच्या 87व्या वर्षी दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी कर्करोगाच्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. विज्ञानयात्री डेव्हिड बाल्टिमोर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या
वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक सण आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.